हा पण पॉईंट क्लिअर झाला. सर आता आम्हाला रिलेशन सांगा. रिलेशन कुणामधलं सांगायचं बेटा? रिलेशन इन बिटवीन ड्रिफ्ट वेलॉसिटी, कंडक्टिव्हिटी आणि इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. काय असतं बघ बेटा, फार सोपं आहे. रिलेशन इन बिटवीन ड्रिफ्ट वेलॉसिटी, conductivity and electric field intensity. आता हे मला रिलेशन फाइंड आउट करायचे. कोणाकोणातले? ड्रिफ्ट वेलॉसिटी म्हणजे तुमचं कोण आहे? व्हीडी. कंडक्टिव्हिटी सिग्मा, हा आहे सिम्बॉल सिग्मा. आणि इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी म्हणजे ई, हा आहे सिग्मा. मग आता बघ बेटा, मला काय माहितीये, करंट डेन्सिटीचा फॉर्म्युला बेटा लिहितोय मी आता. सुरुवातीला J इज इक्वल टू I बाय A. करंट डेन्सिटी J इज इक्वल टू I बाय A. आता इथं I इज इक्वल टू काय येणार आहे? आणि I इज इक्वल टू J इंटू A, जसं आहे त्याच्या पद्धतीने. मग आता मी कसं लिहितोय बघ बेटा, करंटला कसं फॉर्म करतो आपण, कसं लिहू शकतो? जर समजा मी हा एक कंडक्टर घेतला, त्याची लेंथ L आहे. त्या कंडक्टर मधून मी छोटासा एक पार्ट कट करतोय, तो पार्ट आहे dx. त्या कंडक्टरचा एरिया A आहे. डायग्राम मला फक्त एवढा पार्ट कन्सिडर करायचा dx. मग याच्यावर आधी मला सांगा, टोटल अमाऊंट ऑफ चार्जेस किती याच्यावर डिपॉझिट होतात, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती डिपॉझिट होतात? सर, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इज इक्वल टू n इंटू द व्हॉल्यूम. व्हॉल्यूम किती आहे? A इंटू dx इंटू इलेक्ट्रॉन्स, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. पण आता हे मी ई कधी पुटअप करतोय, ज्यावेळेस मी टोटल चार्ज विचारतोय. मग मी विचारला टोटल चार्ज डिपॉझिटेड ऑन सरफेस एरिया dx. तर dq इज इक्वल टू n इंटू A इंटू dx इंटू ई. बघा किती एरियावर किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत, एवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत. n इंटू A इंटू dx, एरिया इंटू dx. आपण व्हॉल्यूम कन्सिडर करतोय. हा एवढा व्हॉल्यूमवर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन एवढे आहेत. मग चार्ज किती असेल तर गुणिले ई. ई इज द चार्ज ऑन सिंगल इलेक्ट्रॉन. मग हा तुमचा आहे dq. मला करंट फाइंड आउट करायचं आहे, तर बेटा बघ, I इज इक्वल टू काय होतो? dq बाय dt. जर dq बाय dt असेल तर q ची व्हॅल्यू काय आहे? n इंटू A dxe बाय dt. आता इथं काय दिसतं? dx बाय dt. मग बघ बेटा, ड्रिफ्ट वेलॉसिटी कशाला म्हणतोय? dx बाय dt म्हणजे व्हेलॉसिटी आहे, पण याच्यामध्ये व्हेलॉसिटी कोणती आहे? ड्रिफ्ट वेलॉसिटी आहे. डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम वेलॉसिटी या चॅप्टर मध्ये इथं वेलॉसिटी कोणती आहे? ड्रिफ्ट वेलॉसिटी आहे. मग मी I इज इक्वल टू काय घेते बघा, n A n e a इंटू VD. आपल्याला काय मिळाला? हा करंट मिळतोय. I इज इक्वल n e a इंटू VD. पण हे मिळाला करंट साठी. करंट डेन्सिटी असेल तर कॅपिटल J इज इक्वल टू I बाय A. इथलं वरचं एकट होणार, म्हणजेच कॅपिटल डेन्सिटी, कॅपिटल चार्ज डेन्सिटी
current density J is equal to N into A into VD. वरचं एक खालचं एक कटतं राहिलं N E into VD बेटा. रिलेशन इन बिटवीन कोणाकोणातलं मिळालंय ड्रिफ्ट व्हेलॉसिटी करंट डेन्सिटी. आता इथं ड्रिफ्ट व्हेलॉसिटी करंट डेन्सिटी पण आता मला इलेक्ट्रिक फील्ड पण पाहिजे. जर इलेक्ट्रिक फील्ड पाहिजे तर मग बघ बेटा आता हे असायलाच ठेवतोय मी. J इज इक्वल टू N इंटू E VD ड्रिफ्ट व्हेलॉसिटी आहे. J ला J, N ला N, E ला E. ड्रिफ्ट व्हेलॉसिटी काय होते आपली E इंटू कॅपिटल E M इंटू T. बरोबर आहे. हा फॉर्म्युला आहे ड्रिफ्ट व्हेलॉसिटीचा. कुठं आहे सर हे बघ बेटा VD इज इक्वल टू E कॅपिटल E M इंटू T. हा ड्रिफ्ट व्हेलॉसिटीचा हा मी पुट करतो इथं E इंटू E स्क्वेअर कॅपिटल J इज इक्वल टू N E स्क्वेअर इंटू T डिवाइड बाय M आणि हे कॅपिटल E. सर N E स्क्वेअर इंटू T डिवाइड बाय M. सर हे कुठंतरी बघितल्यासारखं वाटतं बेटा. हा पण फॉर्म्युला आहे तुमच्या सिग्माचा N E स्क्वेअर इंटू T बाय M. ही आहे तुमचं कंडक्टिव्हिटी. सिग्मा काय आहे हा फॉर्म्युला कोणाचा कंडक्टिव्हिटी. तर J इज इक्वल टू सिग्मा इंटू E. सर काय आहे करंट डेन्सिटी कंडक्टिव्हिटी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. इथं ड्रिफ्ट व्हेलॉसिटी करंट डेन्सिटी हे रिलेशन आपण सांगतोय. हे रिलेशन कसे लक्षात ठेवायचे पुन्हा एकदा लक्षात ठेवा. रिलेशन इन बिटवीन करंट डेन्सिटी ड्रिफ्ट व्हेलॉसिटी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी अँड कंडक्टिव्हिटी. सुरुवातीला काय माहितीये तुला बघ बेटा एक डायग्राम घेतली आहे. कंडक्टर घेतला. कंडक्टर मधला हा छोटासा पार्ट घेतला dx. याच्यावर किती अमाऊंट ऑफ चार्ज असतील n नंबर ऑफ चार्जेस आहेत इंटू एरिया काय आपला हे व्हॉल्यूम काय बघ एरिया इंटू हा थिकनेस dx. मग नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स n इंटू a इंटू dx कन्सिडर केलं. मग चार्जेस जसा आपण एक फॉर्म्युला होता Q इज इक्वल टू n इंटू E नंबर ऑफ इलेक्ट्रॉन अँड चार्ज ऑन वन इलेक्ट्रॉन. तर मला टोटल चार्जेस विचारलेत बेटा dx वरचे. तर dq बरोबर n इंटू E n एरिया इंटू dx इंटू E पुट करतोय. करंटचा फॉर्म्युला आहे I इज इक्वल टू dq बाय dt. dq बाय dt n बाय n a dx इंटू E डिवाइड बाय dt. पण आपल्याला माहिती आहे dx बाय dt बरोबर काय होतं व्हेलॉसिटी आणि इथे व्हेलॉसिटी आहे ड्रिफ्ट. मग पुट केलं ड्रिफ्ट व्हेलॉसिटी I इज इक्वल टू n e vd. पण करंट डेन्सिटी असेल तर I बाय a. याला a ने डिवाइड केलं तर फक्त इथं काय राहते n e इंटू vd. करंट डेन्सिटी नंबर ऑफ इलेक्ट्रॉन चार्ज ऑन इलेक्ट्रॉन वन इलेक्ट्रॉन ड्रिफ्ट व्हेलॉसिटी. पण ड्रिफ्ट व्हेलॉसिटी बरोबर काय होतं स्मॉल e कॅपिटल E डिवाइड बाय m इंटू t. मग आपण इथं पुट केलं बघ इथं ही J ला J n e vd. vd चा फॉर्म्युला काय आपला E इंटू कॅपिटल E m बाय t. बघ इथं लिहिलंय बेटा. याच्यानुसार इथं लक्षात ठेवायचं आहे vd बरोबर हा याच्या आधीच्या आपण बघितला याच्यामध्ये कन्सेप्ट मध्ये हे बघितलेलं आहे. J बरोबर हे पुट केलं E इंटू E स्क्वेअर टाकलं t ला t m आणि हे इथलं E इथं टाकलं n e स्क्वेअर t डिवाइड बाय m म्हणजे सिग्मा आणि ते आहे फॉर्म्युला कंडक्टिव्हिटीचा. फार सोपं. हे आहे रिलेशनशिप इन बिटवीन करंट डेन्सिटी ड्रिफ्ट व्हेलॉसिटी कंडक्टिव्हिटी अँड इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी.
नेक्स्ट बीट आपण बघतोय ओहम्स लॉ. आता याच्यामध्ये ओहम्स लॉ बघते वेळेस सुरुवातीला हेच रिलेशन लक्षात ठेवा. J इज इक्वल टू सिग्मा इंटू ई. या रिलेशन आपण त्याला कसं डेव्हलप करू शकतो.